दौलत साखर कारखान्यात वेतन थकबाकीवर कामगारांचा मोर्चा. 2 महिन्याचे वेतन थकीत. कामगारांमध्ये संताप. शासनाने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. चंदगड येथे अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड संचलित दौलत साखर कारखान्यातील कायम व 102 हंगामी कामगारांचे मागील 2 महिन्याचे वेतन थकल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कामगारांनी चंदगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. कामगार नेते उदय नारकर, आबासाहेब चौगुले आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कामगारांनी घोषणाबाजी करत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत वेतन देण्याची मागणी केली. तहसीलदारांना निवेदन सादर करून न्याय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले. कामगारांच्या म्हणण्यानुसार चालू गळीत हंगामात प्रामाणिकपणे काम करूनही जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या 2 महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले असून दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. याशिवाय हंगामी कामगारांच्या रिटेन्शन अलाउन्सचा दुसरा हप्ता प्रलंबित असून बाहेरील कामगारांना वेळेवर वेतन दिले जात असताना स्थानिक कामगारांवर दुजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कोणतेही ठोस कारण नसताना कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने प्रशासनाचा मनमानी कारभार समोर आल्याचेही कामगारांनी नमूद केले. थकीत वेतन तात्काळ अदा करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चात दशरथ दळवी, युनियन अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव अशोक गावडे, महादेव फाटक, नारायण तेजम, संजय देसाई, सुधाकर पवार, निवृत्ती पाटील यांच्यासह शेकडो कामगार सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे चंदगड परिसरात कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.